नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इंग्लिशचा पेपर आहे आपला 1 मार्च 2025 रोजी. प्रिपरेशन प्लॅन समजून घेतला. त्याच्यानंतर रायटिंग स्किलचे 2-3 टॉपिक आपण समजून घेतले. ग्रामरचे इझी टॉपिक, हार्ड टॉपिक हे देखील पाहिलं. आता वेळ येते रायटिंग स्किल मधल्याच एका इम्पॉर्टंट टॉपिकचे, ते म्हणजे समरी रायटिंग. आता समरी रायटिंग तुम्हाला कसं विचारलं जातं, तर जो पॅरेग्राफ दिलेला असतो त्या पॅरेग्राफला शॉर्ट फॉर्म मध्ये करून लिहायचं, ज्याला बोलतो आपण समरी. क्वेश्चन कुठे येतो, तर जो अनसीन पॅसेज आहे म्हणजेच आपल्या पेपर मधला थर्ड पॅरेग्राफ, त्या पॅरेग्राफची आपल्याला काय लिहायची, समरी लिहायची. आता समरी लिहिताना काही बेसिक स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स नीट डोक्यात ठेवा आणि व्यवस्थित फॉलो करा. याच व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल पण घेऊ, त्यामुळे स्टेप्स कशा इम्प्लिमेंट करायच्या, सेंटेन्स कसं फ्रेम करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. आता सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही समरी लिहिण्या अगोदर पॅरेग्राफचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. त्यामुळे तुम्हाला पॅरेग्राफ समजलेला असेल. पॅरेग्राफ समजल्यामुळे त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि इम्पॉर्टंट वर्ड्स अगोदरच हायलाइट करून ठेवा. झालं. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर ते जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटला काय करायचे, कनेक्ट करून एक स्टेटमेंट तयार करायचं. म्हणजे वेगवेगळे पॉइंट्स असतील, ते पॉइंट जोडायचे आणि एक स्टेटमेंट होते का ते ट्राय करायचं. जर एक स्टेटमेंट होत नसेल तर सगळ्या पॉइंटला कंबाईन करून एखादा वर्ड आठवतोय का त्याचा प्रयत्न करा. कळलं. नंतर अजिबात सेंटेन्स रिपीट करू नका, स्वतःचे पॉइंट्स ऍड करू नका. म्हणजे पॅरेग्राफ वेगळाच आहे, तुम्ही काहीतरी वेगळंच लिहिताय असं काही होऊन देऊ नका. नंतर पॅरेग्राफ मधले सेंटेन्स बऱ्याच जणांना ऍज इट इज कॉपी करायची सवय असते, तर अशा गोष्टी करू नका. ते इझिली समजून येतं की तुम्ही कॉपी केलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मार्क द्यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओवन वर्ड्स मध्ये लिहा, 5 पैकी 3-4 मार्क तर सहज मिळतील. परंतु जर तुम्ही कॉपी ऍज इट इज केलं तर मार्क जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. नंतर एक टायटल द्यायचंय, टायटलला सुद्धा मार्क राहतात. आणि ट्राय करा 7 to 8 लाईन मध्ये समरी लिहायची, त्यापेक्षा एक्स्ट्रा जाऊन नका देऊ. कळलं नक्की. बेसिक स्टेप समजल्या. आता एक्झाम्पल बघूया. बघा, मार्च 2023 ला आलेला हा पॅरेग्राफ होता. आता ह्याच पॅरेग्राफला कसं डिवाइड करतो ते समजून घ्या. हा जो पॅरेग्राफ तुम्ही नीट बघितला तर सुरुवातीला सचिन रमेश तेंडुलकर यांची इन्फॉर्मेशन दिली आहे, जी की एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय झालंय, पॅरेग्राफने थोडासा ट्विस्ट घेतला, या ठिकाणी त्यांच्या करिअरची इन्फॉर्मेशन आलेली. कळलं. त्याच्यानंतर पुढच्या सेक्शन मध्ये त्यांनी जे करिअर इतकं ग्रेट केलं त्याच्याबद्दल त्यांना काय काय भेटलं गव्हर्नमेंट कडून, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन झाल्या. कळलं. म्हणजे थोडक्यात आपल्याला पण तेच करायचंय की हा जो काही पॅरेग्राफ बोर्डाने डिवाइड करून दिलेला आहे त्या प्रत्येक सेक्शन वरती 1 किंवा 2 लाईन बनवायचं काम करायचं, आपली समरी झाली. कळलं नक्की. चलो आता काय करूया, हा प्रत्येक सेक्शन नीट समजून घेऊ आणि त्याच्यावरती स्टेटमेंट लिहायचं ट्राय करू. बघा, पहिला सेक्शन काय होता, सचिन रमेश तेंडुलकर हु वॉज बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973 मुंबई. कोण होते ते, फॉर्मर ऑफ इंडियन क्रिकेट. नंतर फॉर्मर कॅप्टन ऑफ इंडियन नॅशनल टीम. त्याच्यानंतर ग्रेटेस्ट बॅट्समॅन ऑल द टाइम, रेफर ॲज अ गॉड ऑफ क्रिकेट. इम्पॉर्टंट वर्ड्स अंडरलाईन केले. पर्सनचं नाव काय होतं, सचिन रमेश तेंडुलकर. क्लिअर. कुठं जन्मले होते ते, मुंबई, 24 एप्रिल 1973. म्हणजेच पहिल्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये मी कसं लिहिलं बघा, पर्सनचं नाव, त्याच्यानंतर जन्म, बॉर्न, डेट लिहिली. नंतर काय लिहिलं, प्लेस लिहायची काही गरज नव्हती, फक्त डेट लिहिली. प्रत्येक वेळेस सगळ्या इन्फॉर्मेशन येतील असं नाहीये, मेन इन्फॉर्मेशन टाकली. नंतर ते कोण होते, ते हे 2 कीवर्ड सांगत होते, ते सुद्धा मेन्शन केलं. ग्रेटेस्ट बॅट्समन होते, ऑल द टाइम, आणि त्यांना काय बोललं जातं, गॉड ऑफ क्रिकेट. इझी ना. बघा, फक्त मी काय केलं, ते जे इम्पॉर्टंट वर्ड्स होते ते जॉईन करायचा प्रयत्न केला आणि एक आपल्या मनाचा वर्ड वापरला, जो की होता रेफर. समजलं नक्की. अशा टाईपमध्ये तुम्हाला काय करायचे, पॉइंट्स काढायचे, पॉइंट्स कडून सिंपल एका फॉर्म मध्ये मांडायचं. आता त्यांनी हे सेपरेट दिलं होतं, मी काय केलं, फक्त ते स्टेटमेंट कॉमाने सेपरेट करायचा प्रयत्न केला. बघा, या ठिकाणी कॉमा आला, नंतर या सगळ्या गोष्टी मेन्शन झाल्या, नंतर रेफर ॲज अ गॉड ऑफ क्रिकेट हे सुद्धा मेन्शन झालं. समजलं नक्की. आता नेक्स्ट बघा, त्यांच्या करिअरची इन्फॉर्मेशन होती. परत इम्पॉर्टंट वर्ड्स आपण हायलाइट करूया. डेब्यू झाला 15 नोव्हेंबर 1989 मध्ये. ओके. अगेन्स्ट पाकिस्तान इन कराची, एज ऑफ 16. बघा कसं लिहिलंय, ॲट 15 नोव्हेंबर 1989 अगेन्स्ट पाकिस्तान इन कराची ही मेड डेब्यू ॲट एज ऑफ 16.
झालं. नंतर ओनली प्लेयर हु स्कोर 100 इंटरनॅशनल सेंचुरी. ठीक आहे. मोर दॅन 30,000 इंटरनॅशनल रन्स. नंतर ट्रेन अगेन रमाकांत अचरेकर सर. आता या स्टेटमेंटचा एवढा इम्पॉर्टन्स नाहीये. रिझन काय? कारण आपण पॅराग्राफ सचिन रमेश तेंडुलकरांबद्दल लिहितोय, बरोबर. त्यामुळे त्यांच्याबद्दलच गोष्टी मेन्शन करू ज्या की शॉर्टमध्ये असतील. मग पुढे काय मेन्शन केलं की आतापर्यंत त्यांनी 100 सेंचुरीज केल्यात आणि एवढे रन्स केले. झालं इझी. म्हणजे बघा, पहिल्या 2 पॅराग्राफवरून आपण 1, 2 आणि ह्या दोन लाईन जोडल्या तर 6 लाईनवरून आपण 3 लाईन लिहू शकलो. समजलं नक्की. आता एंडिंगला काय होतं तर त्यांच्या अचिव्हमेंट्स होत्या. बघा, अचिव्हमेंट्स पण कशा लिहिल्या, कुठल्या कुठल्या होत्या इथे हायलाइट करूया. अर्जुना अवॉर्ड, त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, त्यानंतर पद्मश्री, पद्मविभूषण अवॉर्ड, त्याच्यानंतर भारतरत्न, हायेस्ट सिव्हिलायझेशन अवॉर्ड. सगळ्या गोष्टी काय, त्यांचं करिअर ग्रेट होतं, फॉर इज ग्रेट कॉन्ट्रीब्युशन, काय काय मिळालं, ही रिसिव्ह, सगळ्या अवॉर्डची काय आली, लिस्ट आली. समजलं नक्की. आणि शेवटचं स्टेटमेंट हे आपण अजिबात बारीक करू शकत नाही, त्यामुळे ते ॲज इट इज लिहिलं. कळलं. म्हणजे अशा टाईपमध्ये तुमची प्रॉपर समरी दिसेल 7 ते 8 ओळींची. आता या ठिकाणी 5 ओळी दिसतात ते, पण जेव्हा तुम्ही लिहिताल तेव्हा ती 7-8 ओळींची होऊन जाईल. समजलं, आयडिया आली. बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला वरती एक्सप्लेन केल्या ना त्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. सगळ्यात पहिले पॉईंट्स काढले, नंतर ते जोडायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर अजिबात रिपिटेशन ठेवलं नाही, पॅराग्राफ मधला कुठलाच गोष्ट कॉपी पेस्ट नाही झाली, नंतर जितकं छोटं होईल तितकं छोटं करायचा प्रयत्न केला आणि प्रॉपर टायटल देऊन टाकला. समजलं नक्की. चलो, आता अजून एक एक्झाम्पल बघूया जे लास्ट इयर विचारलं गेलं होतं. बघा, ऑलमोस्ट पॅराग्राफ सेमच होता, फक्त त्या ठिकाणी सचिन रमेश तेंडुलकर सर होते, या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. परत या पॅराग्राफला काय करूया, थोडंसं आपल्या पद्धतीने सेपरेट करू. जर नीट बघितलं तर सुरुवातीला त्यांची इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर त्यांनी काय केलं त्या गोष्टी मेन्शन केल्यात, त्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्यांना जे अवॉर्ड्स भेटले आणि त्यांनी काय काय गोष्टी राईट केल्या त्या गोष्टी इथं मेन्शन केल्यात. अगदी सेम जसं मगाशी केलं तसंच करूया. बघा, सुरुवातीला त्यांचं नाव दिलं होतं. चलो, म्हणजे आपल्याला पर्सनचं नेम तर लिहिणं कंपल्सरी आहे. त्यानंतर काय आहे तर त्यांचा बर्थ कुठं झाला, डेट सांगितली, ह्या सगळ्या गोष्टी. पण या गोष्टी आपण मेन्शन नाही करू शकत. ते कोण होते, इंडियन सायंटिस्ट होते, लीडिंग रोल त्यांनी काय केला, प्ले केला, कुठं केला, इंडियन मिसाईल मध्ये, न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. मग पहिला स्टेटमेंट काय आलं, APJ अब्दुल कलाम अँड इंडियन सायंटिस्ट बॉर्न इन 1931 प्ले की रोल इन इंडियन मिसाईल अँड न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम. समजलं नक्की, शुअर. आता ही अर्न डिग्री एरोनॉमिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. इन्स्टिट्यूट दिलंय, इन्स्टिट्यूटचं नेम दिलंय, ते मेन्शन करायची गरज नाही. त्याच्यानंतर त्यांनी DRDO जॉईन केलं, नंतर ते इस्रोला पण गेले, हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. मग ठीक आहे, चलो नेक्स्ट लाईन मध्ये तेच त्यांनी काय अर्न केलं ती डिग्री आली. त्याच्यानंतर कुठले ऑर्गनायझेशन जॉईन केले ते सुद्धा मेन्शन झालं. म्हणजे बघा, फक्त डोक्यात एवढंच ठेवायचंय, इम्पॉर्टंट वर्ड अंडरलाईन करायचे आणि इम्पॉर्टंट वर्डला एकत्र करून आपल्याला एक स्टेटमेंट तयार करायचं. झाली आपली समरी. कळलं नक्की. नेक्स्ट बघा, आता पुढं काय तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलंय. तर सगळ्यात पहिली गोष्ट ते काय होते, प्रोजेक्ट डायरेक्टर होते. फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च कुठलं, SLV-3. नंतर डिझाईन केलं होतं इंडियानेच, प्रोडक्शन पण इंडियाचंच होतं. नंतर त्यांनी काय केलं, नंबर ऑफ मिसाईल्स केले, त्याच्यामुळे त्यांना मिसाईल मॅन बोललं जातं. मग काय लिहिलं आपण, फर्स्ट इंडियन मेड डिझाईन SLV-3 सॅटेलाइट लॉन्च अंडर लिडरशिप. त्यांच्या लिडरशिप खाली काय झालं, ते लॉन्च झालं. मग थोडक्यात काय केलं आपण तर इथपासून ते इथपर्यंत या स्टेटमेंटला आपण एकाच फॉर्म मध्ये बसून टाकलं. मग त्यांनी जे काम केलं होतं त्याच्याबद्दल त्यांना मिसाईल मॅन बोललं जातं, ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी मेन्शन केलं. आता एंडिंगचं स्टेटमेंट नीट बघा, त्याच्यामध्ये परत SLV-3 कधी नंतर सेकंड टाइम जे लॉन्च झालं त्याच्याबद्दलच बोललंय, त्यामुळे ते रिपीट करायची जास्त गरज नाहीये. कळलं नक्की, समजलं. एंडिंगचा पॅराग्राफ त्यांनी काय काय केलं ते मेन्शन केलंय. बघा, कलाम रिमेन कमिटेड युजिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू ट्रान्सफॉर्म इंडिया टू डेव्हलप कंट्री अँड सर्व ॲज अ लेक्चरर ॲट द युनिव्हर्सिटीज. म्हणजे काही ठिकाणी ते काय होते, लेक्चरर होते. त्यांनी काय काय लिहिलं,
सेव्हरल बुक्स लिहिले, म्हणजे त्याचे ते ऑथर होते. ऑटोबायोग्राफी लिहिली, म्हणजेच काय, कलाम ऑथर व्हेरियस बुक्स इन्क्लुडिंग ऑटोबायोग्राफी. नंतर हे सगळे अवॉर्ड्स घेतले. आता काय होतंय, कधी कधी असं होतं की या सगळ्या गोष्टी जर लिहिल्या तर आपली समरी मोठी दिसते. मग इट्स बेटर वे एखादा असा शब्द वापरा ज्याच्यामध्ये हे सगळे अवॉर्ड येऊन जातील. मग मी काय मेन्शन केलंय बघा, रिसीव प्रेस्टिजियस अवॉर्ड. कळलं? आणि हायेस्ट सिव्हिलायझेशनचा जो अवॉर्ड होता त्याला आपण प्रॉपरली मेन्शन केलं. समजलं? नक्की. आता ह्या सुरुवातीच्या लाईन वरून आपल्याला एक स्टेटमेंट लिहिणं गरजेचं होतं, मग ते सुद्धा लिहिलं. ही रिमेन डेडिकेटेड टू युजिंग सायन्स फॉर इंडियन डेव्हलपमेंट. कळली समरी? थोडी वाक्य वर खाली झाली तरी पण चालतील, काही इश्यू नाही येणार. फक्त डोक्यात एवढंच ठेवा की कमीत कमी शब्दामध्ये लिहायचा प्रयत्न करा, म्हणजे अशा टाईपमध्ये तुमची समरी प्रॉपरली दिसून जाईल. कळलं? कसं लिहायचं समजलं? प्रॉपर आयडिया आली? बघा, अगोदर जे पॉईंट सांगितले ते व्यवस्थित डोक्यात घ्या. ते जर समजले तरच तुम्ही प्रॉपर समरी रायटिंग करू शकता. पण समरी रायटिंग करण्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रिडिंग स्किल. जेवढं तुम्ही प्रॉपरली रीड करताल तेवढं तुम्ही समरी व्यवस्थित लिहू शकता. त्यामुळं व्यवस्थित आतापर्यंत तुमच्याकडे जे काही क्वेश्चन पेपर असतील, बोर्डाचे जरी असतील 2022 ते 2024 पर्यंतचे, तर पेपर बाहेर काढा आणि त्यांच्यामध्ये जो काही अनसीन पॅराग्राफ आहे ना, ज्याच्यावरती जे क्वेश्चन आन्सर असतील ते क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करा. आधी क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर मग समरी लिहून बघा. म्हणजे तुमची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित होईल आणि ते 15 मार्क तुमचे अजिबात नाही जाणार. कळलं? नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही रायटिंग स्किलचे 2-3 टॉपिक बाकी राहिलेत ते कंबाईनली बघून टाकू, जेणेकरून तुमचा अभ्यास एकदम बेस्ट लेवलला होईल. सोबतच टाइम मॅनेजमेंटचा सुद्धा व्हिडिओ येईल. अजिबात लोड घेऊ नका, व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.